हाय गाईज, आज आम्ही आलो आहोत दवाखान्यात. हा माझा भाचा आहे, त्याला मी माझ्यासोबत घेऊन आली आहे दवाखान्यामध्ये. त्याला म्हटलं सोबत चल. मी माझ्या लहान भावाला घेऊन आली आहे दवाखान्यामध्ये, कारण की त्याला 2 दिवसापूर्वी ना त्रास झाला होता. कामावरच झाला होता, कारण की त्याच्या ना चक्कर आली, त्याला डोळे पांढरे केले होते त्याने, हातापायाला मुंग्या पण आल्या होत्या. मग त्याला घरी आणल्यानंतर तिथे जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं होतं. तर तिथे ECG काढला होता. त्या ECG काढल्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्ही त्याचे टेस्ट करून घ्या इकोचे. तर आम्ही इथे ते संदर्भ हॉस्पिटल आहे ना शालिमारला, तिथे गेलो होतो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर त्याला मी हे ECG वगैरे मागचा पण जवळ ठेवायला लावला. म्हणजे डॉक्टरने विचारलं तर त्यांना सांग. त्याला मग आम्ही तिथे गेल्यानंतर पहिले ECG करायचा होता, म्हणजे आधी डॉक्टरांना सांगायचं होतं. मग तो डॉक्टरांना सांगत होता बघा गाईस की मला चक्कर वगैरे येत होते. डॉक्टर विचारत असेल ना काय झालं काय नाही. मग त्या मॅडमांनी त्याला आधी हे लिहून दिलं आणि ECG करायला लावला. फर्स्ट त्याचा ECG केला. ECG केल्यानंतर म्हणजे जो आधीचा रिपोर्ट काढला होता ना गाईस, तो चांगला नव्हता आला. आणि त्यानंतर हा ECG काढला तेव्हा चांगला होता. मग आम्ही तिथून परत ECG घेतल्यावर परत त्याच मॅडमकडे गेलो. मग त्या मॅडमांनी आम्हाला परत म्हणजे त्याचा BP वगैरे चेक केला. मी पण सांगितलं मॅडम असं असं झालं. मग त्यांनी आम्हाला वरती इको काढतात ना तिथे पाठवलं होतं. मग इको काढायच्या ठिकाणी मग त्याला म्हटलं अरे पायऱ्यांनी न जाता लिफ्टनीच चल म्हणून, नाही का. तर बोलतो नको, पण मला भीती वाटत होती. मी त्याला म्हणत होते की हळूहळू चल. तिथे आम्ही बसलो आणि डॉक्टरची वाट बघत होतो. त्यानंतर इथे भरपूर पेशंट आले होते. इकोसाठीच होते वाटतं का काय माहीत नाही, पण भरपूर पेशंट होते. पण डॉक्टर इतके उशिरा आलेले होते तिथे. मग त्यानंतर इको पण त्यांनी काढला नाही म्हणते मी ओके तुम्ही जा म्हणे. मग त्यानंतर आम्ही खाली आलो. माझ्या भावाने गोळ्या घेतल्या आणि हा एक पोरगा जो आहे ना इथे येलो पिशवी हातात, त्याला पण तिथे आमच्या बाजूलाच होतो तो इकोसाठी. पण त्याला ऑलरेडी किडनी स्टोनचा त्रास आहे आणि त्याला वरती पाठवलं होतं इको काढायला. तर माझा भाऊ त्याला समजून सांगत होता, हा माझ्या मामाचा मुलगा आहे, तो त्याला समजून सांगत होता की असं नाही असं अशा डॉक्टरकडे जा. नंतर त्याने स्वतः तो सोडून आला त्याला सूर्योदय हॉस्पिटलमध्ये की तिथे तुझा इलाज व्यवस्थित होईल म्हणून. ही पोरगी इथं गोळ्या देत होती पण इतकी चिडचिड करत होती. त्यानंतर गाईज आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मला हे दिसलं, हे बाबांना खूप त्रास होत होता, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. मग आम्ही तिथे म्हणजे सांगितलं. आणि हा जो दादा आहे ना चेकचा शर्ट घातलेला, तो ड्रायव्हर आहे वाटतं ॲम्ब्युलन्सचा, आणि त्या पेशंटला एकट्याला पाठवून दिलं. त्या पेशंटसोबत गाईज कोणीच आलेलं नव्हतं. तर आम्ही त्या दादाला विचारलं, नाही म्हणे पेशंटसोबत कोणी नाही. तो स्वतः कॉल करून बोलवत होता नातेवाईकांना की तुम्ही या म्हणून लवकर. मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं आहे का, ते नाही म्हणत होते. म्हटलं म्हणे उलटीसारखं होते. म्हटलं बाहेर या मग आम्ही तुम्हाला धरतो. तर माझ्या भाच्याने त्या दादाने धरलं होतं, त्यांना बाहेर आणलं. त्यांना उलटी होत होते ते, पण काही नाही. त्यांना नंतर ऑक्सिजन वगैरे लावलं गाईस, आतमध्ये नेलं त्यांना. माहीत नाही